करण्याचा सगळा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा चालू आहे आणि त्यानिमित्ताने एक मोर्चा आम्ही आयोजित केला होता आज. तर शिपीकडे आम्ही परवानगी मागितली सर, त्यांनी ती नाकारलेली आम्हाला आणि त्या अन्यथा त्या मोर्चामध्ये आमच्याकडे 1000-2000 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले असते. तर त्याच्याऐवजी आपण सनदशीर मार्गाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपलं काय व्यथा आमच्या काय आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करा. ही संस्था 1960 ला तयार झाली. जवळपास 65 वर्षे या संस्थेला झालेली आहेत. या ठिकाणी जवळपास 4500 विद्यार्थी काम करत आहेत आणि 250, 300, 400 शिक्षक त्याच्यामध्ये शिक्षक कर्मचारी काम करतात. काम नाही कर्मचारी विद्यार्थी ज्ञानार्जन घेतात. तुम्हाला संधी देतो ना बोलायची. यांचं बोलणं यांचं वाचून 2012 संस्थेचं म्हणणं मांडलं. 2012 पासून देवेंद्र कुटे यांची राजकारणात आगमन झालेले आहे. सोलापूर महापालिका जनरल सेक्रेटरी संस्थेची बाजू मांडतायत. पहिल्यांदा मी पत्रकार परिषदेला सामोरं जातोय. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र कुटे विरुद्ध ज्ञानेश्वर सपाटे अशी निवडणूक झाली. या ज्ञानेश्वर सपाटे यांचा पराभव होऊन देवेंद्र कुटे विजयी झाले. निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोटे परिवाराने राजा कराडे यांच्या हाताशी धरून निवडणूक लढवली. एवढेच नव्हे तर राजा कराडेला सोलापूर महापालिकेचे स्वीकृत सदस्य म्हणून घेतले. मी ज्या थोडासा इतिहास वाचा तर 2 मिनिटात तुम्ही लगेच फेरा मारून टाकतो. अहो बोलू द्या उद्या तर सेक्रेटरी त्यांना सेक्रेटरी मी बोलतोय ना. आतापर्यंत 25 केसेस हे योगेश पवार यांच्या मार्फत कोटी परिवाराने आमच्यावर केलेल्या शासन पोषण आहार, सेवक संच विद्यार्थ्यांची उपस्थिती अशा वेगवेगळ्या रूपाने CRPC 156(3) खाली खाजगी केसेस दाखल करून पोलिसांमार्फत चौकशी करून मराठा समाजसेवा मंडळ संस्थेला खोटे त्रास देत. वास्तविक आता शासनाच्या नियमानुसार प्रचलित धोरणानुसार एक शाळा असताना त्या शाळेच्या 3 किलोमीटर परिसरात दुसऱ्या शाळेला मान्यता दिली आहे. असे असताना नेम 10व्या पासून नियमबाह्य पद्धतीने संभाजीराव शिंदे शाळेत ट्रान्सफर करण्यात आले. 1994 ला संभाजीराव शिंदे प्रशाला बाहेरून ट्रान्सफर करून छत्रपती शिवाजी प्रशालेच्या 100 मीटरच्या आत प्रस्थापित केले. तेव्हापासून शिवाजी प्रशाला बंद पडण्याचा शासन अधिकाऱ्याशी हाताशी धरून कैलासवासी विष्णुवंत कोटेपासून ते देवेंद्र कोटेपर्यंत मंडळींनी छत्रपती शिवाजी शाळा बंद पडण्यासाठी राजकारण करायला सुरुवात केली. गेली 25-30 वर्षे मराठा समाज मंडळाच्या संपवण्याचा घाट घातलेला आहे. यासाठी अनेक विध्वंसक प्रवृत्तीचे लोक हाताशी धरून योगेश पवार हे संस्था शाळा बंद पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. कारण संभाजीराव शिंदे प्रशासन 94 पासून स्पर्धेत तग धरून शकले नाही. सतत या शाळेत घरघर लागली असून संभाजीराव शिंदे शाळेत वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या संकुलाला संपवण्याचा घाट चालत आहे. याचे नेतृत्व देवेंद्र कोटे सध्या करीत आहेत. हे या संस्थेच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेली 65 वर्षापासून मराठा समाजाची संस्था नामशेष करण्याचा प्रयत्न कोटे करीत आहेत. या संस्थेवर त्यांचे हितचिंतक गुंडप लोकांचे प्रशासक न्यायमंत्री देवेंद्र कोटे व कोटे परिवार यांचे पत्र माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केलेले आहे. कैलासवासी विष्णुवंत कोटेपासून ते कोटे परिवार सर्व राजकीय नेत्यांना मराठा समाजाची साथ दिली म्हणून बहुजन पट्ट्यात देवेंद्र कोटे निवडून आले. मग मराठा समाजात द्वेष का? त्यांना पद्मशाली समाजाची मदत दिली नाही का? परंतु बहुजनाची मदत दिली तरी मराठा समाजसेवा मंडळावर प्रशासक नेमण्याची घाई कशासाठी? संस्थेने तुमचे काय नुकसान केले? संस्था सपाटे यांच्या मालकीचे नाही. आज ते अध्यक्ष आहेत, उद्या ते नसते. सपाटे यांना खुशाल संपवा, परंतु संस्थेवर प्रशासक नेमून समाजाच्या 70 गालबोट लावू नका असे आवाहन मराठा समाज मंडळाच्या वतीने माननीय मनोहर सपाटे. पत्रकार बंधूंनो, मी आपल्याला एका मोठ्या संघर्षानंतर तुमच्या समोर येतोय. मी आज जो काही पूर्वी इन्सिडेंट झाला त्याच्यावर भाष्य करणार नाही. त्याच्यावर माझा एक शब्दही मी उच्चार करणार नाही. परंतु त्या घटनेचा गैरफायदा घेण्याचा आणि आपलं इच्छित उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न
शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे साहेब करतायत आणि ही वस्तुस्थिती कशी सत्य आणि बरोबर आहे हे या पत्रकारापासून जनतेच्या न्यायालयात मी आपल्या समोर येतोय. हे का करतायत, असं करण्याची त्यांची गरज का भासली, या सगळ्या प्रश्नाची उत्तराला मी आपल्या समोर सामोरं जायला तयार आहे. तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी शाळेच्या शिक्षण संकुल हे स्थापन होऊन 65 वर्षे झाले आणि 65 वर्षे झालेत. मी आता 7वा अध्यक्ष आहे. अध्यक्ष येत असतो आणि जात असतो. संस्थेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होत असतात. तेव्हा मी उद्या निवडणुकीत पराभूत झालो तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहू शकत नाही. मग समजा माझ्यात काय दोष असतील किंवा माझ्यावर काय आरोप असतील, माझ्यावर काय गुन्हे असतील किंवा माझ्याबद्दल काय तक्रारी असतील त्यांच्या, किंवा मला संपवायचं असेल त्यांना, तर ते मला संपवू शकतात. पण मला, समाजाला नाही. समाजाची संस्था नाही, संस्था समाजाची आहे, मनोहर सपाटीची नाही. मनोहर सपाटी आज आहे ना उद्या नाही. जखम हलगटाला आणि इंजेक्शन पकडीला का देता? तुम्ही करा ना, माझ्यावर काय कारवाई करता येईल ते करा. मी कुठे दोषी असेल, मी कुठे सापडला असेल तुम्हाला, तर निश्चित मला तुम्ही कारवाई करा. लोकशाही आहे, तुम्हाला तो अधिकार आहे. योगेश पवारला अधिकार आहे, देवेंद्र कोटे साहेबांना अधिकार आहे, आणखीन कुणी असतील त्यांच्या बरोबर पाठवलं त्या सगळ्यांना अधिकार आहे. जर मी जनहिताच्या विरोधात कुठे वागलो असेल आणि जनहिताच्या विरोधात काही कृत्य केलं असेल तर मला चौकशी करा, मला काय फासावर द्या, काय अडचण नाही. पण समाजाची संस्था तुम्ही कशासाठी संपवता? जे लोकशाही पद्धतीने तिथं निवडणूक होतात, गुप्त पद्धतीने मतदान निवडणुका होत आहेत, आणि त्या संस्थेला तुम्ही टार्गेट का केलं? तिथे प्रशासक नेमण्याची तुमची भूमिका कशासाठी? तर तुमच्या पोटात लपलेला जो रोग आहे, संभाजीराव शिंदे प्रशाला तिला गरगर लागली आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही माझी संस्था संपवताय. मुळात संभाजीराव शिंदे प्रशाला शासनाचा 3 किलोमीटरचा नियम तोडून एका शाळेच्या जवळ दुसरी शाळा 3 किलोमीटरच्या आत काढता येत नाही, तर ती बेकायदेशीररित्या तुम्ही इथं ट्रान्सफर केली, बेकायदेशीर दुसरी केली शाळा इथं आणली आणि ती शाळा तुम्ही इथं चालवता. आता त्या शाळेला गरगर लागल्या, विद्यार्थ्याची स्पर्धा आहे, शैक्षणिक स्पर्धा आहे, आणि मग या स्पर्धेला सामोरं जात असताना तुम्ही कमी पडता आहात आणि तुम्हाला कमी पडता असतात म्हणून माझी शिवाजी बंद पाडता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा बंद पाडता. गेली 65 वर्षी मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. आमचं समाजाचं अस्तित्व आहे, भूषण आहे सोलापूरचं. अशा शाळेला तुम्ही संपवण्याचा जो घाट घातला नाही प्रशासक नेमत, आणि कुणाला नेमताय? अशासकीय मंडळ नेमताय. कोण आहेत? नावं सांगितली तर आश्चर्य वाटेल आपल्याला. समाजाचे समाजसेवक तरी नेमा, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत. आपण कुणाला नेमताय? गुंड लोकांना नेमताय. म्हणजे कशासाठी ही शाळा संपवत आहे? माझी विनंती आहे आपल्याला आणि आमदार कोटे साहेबांना विनंती आहे, जर या संस्थेत काय भ्रष्टाचार असेल, या संस्थेचं काय बेकायदेशीर काम असेल, या संस्थेनं काय शासनाचा निधी लुटला असेल तर चौकशी करा. विना चौकशी प्रशासक नेमायचं कायद्याचं अस्तित्व आहे का नाही? विना चौकशी मला नोटीस द्या, संस्थेला नोटीस द्या, किंवा तुम्ही हे बेकायदेशीर केलं, ते बेकायदेशीर केलं, असं काही तर नोटीस द्या. डायरेक्ट तुम्ही संस्थेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करतायत आणि मुख्यमंत्र्यांना गैरसमज करून देतायत. माझ्याबद्दल काय त्यांच्याकडे जे पुरावे असतील, आरोप असतील, माझ्याबद्दल काय गुन्हे असतील तर, आणि माझ्यावर गुन्हे दाखल केले की योगेश पवारने 25 गुन्हे, 25 गुन्हे आहेत एकट्या माणसाचे. बार काउन्सिलनं चौकशी केली त्यांच्याकडे की एका माणसाला वकिलाने एवढे गुन्हे दाखल करण्याचं कारण काय, ते देऊ शकले नाही उत्तर. चौकशी चालू आहे त्यांची बाब. पण हा भाग सोडून द्या, ह्या भागाशी मी बोलणार नाही. तर पण प्रश्न असा आहे
की मराठा समाज सेवा मंडळ ही संस्था मनोहर सपाटेच्या बापाची नाही. मनोहर सपाटेची ही संस्था नाही. ही संस्था सामाजिक आहे, चॅरिटेबल आहे, तिला नियम आहे, तिला घटना आहे, कायदा आहे आणि घटनेप्रमाणे काम करतात. गुप्त पद्धतीने 5 वर्षांनी निवडणुका होत आहेत. ही कुठली लोकशाही? कशा पद्धतीने तुम्ही करायला आहे आणि कसला सूड घेताय? माझा सूड घ्यायचा, मला गोळी घाला, मला गोळी घाला, मी घ्यायला तयार आहे. पण तुम्ही हे कशासाठी करताय? 5,000 विद्यार्थी शिकतायत, 500 कर्मचारी आहेत. या सगळ्यांच्या पोटावर पाय मारणार तुम्ही? या सगळ्यासाठी आम्ही जनतेच्या न्यायाला आलोय. माझी कोटे साहेबांना विनंती आहे, कोटे साहेब, राजकीय सूड आणि राजकीय स्पर्धा जरूर करा. आम्ही तुमच्या विरुद्ध हारलो तर जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतो. तुम्हाला जे करता येईल ते आमच्या विरुद्ध करा. राजकारणात आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण तुमची संस्था जिवंत ठेवण्यासाठी आमचं शिवाजीला मारू नका. संभाजी शिंदे प्रशासनाला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजीला मारत असाल तर हा मनोहर सपाटे प्राणाचा बलिदान तयार आहे. असं नाही चालत. लोकशाही मला पण एंड आहे का नाही? प्रत्येकाला मृत्यू आहे का नाही? मग माझी अशी विनंती आहे त्यांना की आपण दिलेलं पत्र ताबडतोब परत घ्या. एकतर्फी अशा पद्धतीची कारवाई करू नका. जर तुमची काय तक्रार असेल, संस्थेनं काय बेकायदेशीर केलं असेल, संस्थेचं काय सरकारचं नुकसान केलं असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याची चौकशी लावा. चौकशी काय आमच्याकडे घोटाळा असेल काय असेल तर तो, पण प्रशासक नाही म्हणून चॅरिटी कमिशनर त्यासाठी ऑथॉरिटी आहे. चॅरिटी कमिशनरकडे ऑडिट रिपोर्ट जातो, चॅरिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट जातो. चॅरिटी कमिशनर ते हजर आहेत. जे त्यांच्याकडे तक्रार करतात ते सगळे चॅरिटी कमिशनरकडे हजर आहेत. चॅरिटी कमिशनर हे न्यायालय आहे. त्यांनी निर्णय घेतला न्यायालयानं उद्या सपाटेनं बाद करा, बाद होतील सपाटे. चॅरिटी कमिशनरकडे जा ना. सत्तेचा गैरउपयोग करू नका, तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका, अशी माझी त्यांना विनंती आहे. त्या कोटे साहेब थांबले नाही तर आम्ही जन आंदोलन उभा करू, लाक्षणिक उपोषण करू, लोकशाही मार्गाने. काल आम्ही दरांगे साहेबांना भेटलो, संघर्ष योद्धा दरांगे साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांच्या समोर तुम्ही आपला आवाज उठवा, न्याय मागा. आणि म्हणून आम्ही देवेंद्र कोटे साहेबाकडे याचा न्याय मागतोय की लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसाची परवानगी घेऊन त्यांच्या दारासमोर, त्यांच्या ऑफिस समोर रोजचं लाक्षणिक उपोषण, अमरण उपोषण अशा प्रकारची योजना आमची तयार आहे. आम्ही या पद्धतीनं आंदोलन करून कोटे साहेबांना थांबावे अशी हात जोडून विनंती करतो. माझी शिक्षा समाजाला देऊ नका, मला शिक्षा द्यायला तुम्ही समर्थ आहात केव्हाही द्या आणि तुमची शिक्षा घ्यायला मी समर्थ आहे. तेव्हा अशा पद्धतीचा गैरफायदा करू नये याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. कायदा हातात घेऊन अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आंदोलन चालू असताना, मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे. उद्या संघर्ष योद्धा दरागे साहेब मुंबईला निघतायत 27 पासून आणि मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चाललेत. अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत परत तुम्ही मराठीची एक संस्था नेस्तनाबूत करताय, मराठीची संस्था संपवत आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचं ऐकून काही कारवाई करण्याची भूमिका घेऊ नये अशी विनंती करतो. आणि प्रश्न साहेब, तुम्ही आता बोलतात की जनतेचं न्यायालय आणि जनतेच्या न्यायालयात प्रश्न मांडतो तुम्ही बोललात. ज्यावेळेस तुम्ही असे ऍलिगेशन केले की शिवाजी शाळेतले विद्यार्थी संभाजी शाळेमध्ये मोठ्याने बोला, शिवाजी शाळेतले विद्यार्थी संभाजी शाळेत मोठ्या प्रमाणात जातात, विद्यार्थ्यांचा कल तिकडे वाढतोय. कुठेतरी या सगळ्या बाबतीला मी जबाबदार नाही का? तुमचा व्हिडिओ तो सर्वत्र पसरला, त्यामुळे संस्थेची बदनामी झाली अशी ऍलिगेशन केले जातात. नाही, शिवाजी शाळेचा विद्यार्थी संभाजीला जात असेल, लोकशाही आहे, शिक्षणाचा कायदा आहे, ज्या विद्यार्थ्याला तिथं प्रवेश घ्यायचा तो घेऊ शकतो.
आज माझ्याकडली विद्यार्थी संख्या बघा आणि त्यांच्याकडली विद्यार्थी संख्या बघा. माझ्याकडे 5 तुकड्या आहेत एका इयत्तेच्या. 5वीच्या 5, 6वीच्या 5, 7वीच्या 5, 8वीच्या 5, 9वीच्या 5. सोलापुरातली सगळ्यात मोठी शाळा आहे. अनेक शाळेला गरगर लागले. विद्यार्थ्याची स्पर्धा आहे मोठी, विद्यार्थ्याच्या ओढाताण आहे. आणि अशा वेळी त्यांच्या शाळेतली पोझिशन बघा ना. मी बोलतोय हे सत्य आहे का नाही खात्री करा. काय म्हणून पत्र दिलेले आता हा प्रशासक नेमावा असं काय पत्र दिलेले त्यांच्या काय पत्राची कॉपी वगैरे हो, पत्राची कॉपी जोडली आहे. काय म्हणून पत्र दिले की आरोप म्हणजे राजा खराडेंचा विषय आता येण्याचं काय कारण हा राजा खराडेंचा विषय आता येण्याचं काय कारण कशाचा म्हणताय. राजा खराडे स्वर्गीय राजा खराडे माजी नगरसेवक राजा काळे नाही खराडे. मी तुम्हाला उदाहरण दिलं त्याचं. त्यावेळेस त्यांना ते खोटे नाही नाही ते कसं गुंड लोक हाताशी धरून शाळा मराठा समाजाचा माणसं हाताशी धरून कशा पद्धतीनं काम करतायत, राजकारण कसं करतायत हे सांगितलं. त्यासाठी तो नवीन झाला. मध्यंतरीच्या प्रकरणाचे आंदोलन तुमच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या समाजातले लोक होते की माझ्या समोर आंदोलन करणारे माझ्या समाजाचे लोक असतील, त्याचं नेतृत्व कोण करतंय, त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, आणि ज्यांना आंदोलन करायचं आहे माझ्या समोर त्यांनी सुद्धा खात्री कर. त्याच्याबद्दल मी बोललोच नाही ह्या व्यासपीठावर. निश्चितपणे त्या व्यासपीठाची मी पत्रकार परिषद घेणार आहे. त्या प्रश्नाला पण मी सामोरं येणार आहे. ते खरं खोटं त्याच्यासाठी येईल ना, तो काय न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला तुम्हाला इथे बोलता येत नाही. 1994 तुम्ही संदर्भ देताय. 1994चा संदर्भ देता याच्यामध्ये 94चा प्रस्ताव होता आणि 94 नंतरच नाही नाही 94 साली संभाजीराव शिंदे शाळेचा जन्म झाला. मला तेच म्हणायचं आहे, मूळ सत्तेचं केंद्र किंवा सत्तेचे सर्वोच्च नेते ते तुमच्या संपर्कात होते तेव्हा तुम्ही गप्प बसला. हो साहेब, आता त्यावेळेस त्या विषयावर ऐकून घ्या मान्यता घेईपर्यंत सांगतो. 94 साली कैलासवासी विष्णुपंत तात्या कोटे हे सोलापूरचे राजकारणाचे बॉस होते. शिंदे साहेबांच्या हातात सत्ता होती. शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. तर तुम्ही त्याची स्थिती बघा. आणि माझ्या हातात काय होतं, मी 1 वर्षाचा महापौर होतो. तुमच्या हातात खूप काही होतं. तुम्ही कित्येक प्रश्नही शिंदे साहेबांपर्यंत पण घेऊन गेले आणि त्या प्रश्नाला नोकर पण शिंदे साहेब त्या कोटीचं सोडून दुसरं कोणाचं ऐकत नव्हते असं तुम्ही म्हणताय. खात्री करा. कोटेचं राजकारण शिंदेनी संपवले नाही, कोटीच्या जीवावर तर शिंदेच्या जीवावर तर कोटे मोठे झाले. ते हुजूरात पराभव झाल्यानंतर कोटेचं आक्रमण पडलं. तो त्यांचा अंतर्गत भाग आहे. तो अंतर्गत भाग आहे. कोटेनं शिंदेना हाताशी धरून बहुजन समाजाची कशी दलचेपी केली राजकारणात, त्यासाठी तो विचार केला. एक मला असं विचारायचं, परवाच्या आंदोलनाला तुमचे मराठाचे समाजाचे विरोधक होते हे तुम्हाला माहिती आहे. परंतु आता छत्रपती शिवाजी प्रशासनाने मराठा समाजाच्या अडचणीत असताना आता ह्यातलेच मराठीचे आंदोलक होते. आता मराठा समाजातल्या मुलांसाठी म्हणून ते एकत्र तुमच्यासोबत येतात का? ह्याच्यासाठी तुम्ही त्यांची त्यांना पण आव्हान करेल ना. त्यांना पण हात जोडून आपल्या साक्षीनं सांगतो, त्यांना सांगतो मनोहर सपाटेचा मदत करा म्हणलं ना. पण शाळाला तुम्ही अशा पद्धतीने करू नका. त्या प्रकरणात जसे तुमच्या त्या प्रकरणात आणखी नाही त्या प्रकरणात त्यांनी वाटेल ते माझ्या विरोधात करू द्या, माझी तक्रार नाही. तो विषय वेगळा. हो, तो विषय छत्रपती नावाच्या शाळेसाठी तुम्ही एकत्र असं आवाहन करणार नाही का? हो, 100% माझं आव्हान आहे त्यांना. नाही, मला तर असं म्हणायचं माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. साहेब तुम्ही आवाज अहो, सोलापूरचा वैभव असलेली छत्रपती शिवाजी शाळा मराठा समाजाची, तिला जर कोणी संपवत असेल आणि तर प्रत्येक बहुजन समाजातल्या प्रत्येक माणसाचं काम आहे, हे माझं एकट्याचं नाही. सपाटे साहेब, पण तुम्ही एक गोष्ट केली, ही जर का वास्तू समाजाची असेल, सगळे समाजाचं त्याच्यामध्ये योगदान मोठं असेल, तर मग त्या समाजाच्या नावाला किंवा महापुरुषाच्या नावाला प्राधान्य देण्यापेक्षा सपाटे नावाला प्राधान्य दिलं तुम्ही. कशाच्या नावाला? 20 वर्ष दिलेल्या योगदानाचं फलित म्हणायचं का ते? कशाला समाजाला नाव द्यायचं असं तुमचा राग होता. साहेब, मी एकदाच सांगतो तुम्हाला, परत एकदा सांगतो, त्याची मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर नाही. एक लक्षात घ्या, विषयांतर करत नाही. सध्या माझी संस्था वाचवणं महत्वाचं आहे. आणि
त्यासाठी मी तुमच्या न्यायालयात आलो. बस साहेब त्यासाठी मला तुमचं सहकार्य पाहिजे, कारण मला माझी संस्था आहे. आता मी काय बेकायदेशीर काम केलं असेल, माझं नाव दिलं तर त्याच्यावर माझ्यावर कारवाई करून साहेब त्यांचा तो अधिकार आहे. अशासकीय पदाधिकारी माझ्यावर कारवाई करा म्हणावं. बेकायदेशीर असेल, आता त्यांनी आंदोलन केलं, माझं नाव खोडून टाकलं, त्याच्यावर मी चर्चा केली नाही, त्याच्यावर नाही कॉमेंट्स केली. अशासकीय सदस्य कोण आहे त्यांची नावं सांगा. मी नावं सांगू शकत नाही इथं, कारण मला अधिकृत नावं माहीत असं कारण नाही. तुम्ही म्हटलात ना गुंडागुरुतीचे हो, लोक ते आहेत. राहिलं ना. हा, नावं मी अधिकृत सांगू शकत नाही. हा. मला ऐक्यू नावं आहेत, मी कसं बोलणार? ऐक्यू नावावर तुम्हाला माहिती कशी देणार? पण ठीक आहे, आता हे मराठा समाजातील लोकांकडे तुम्ही म्हणता की आंदोलनाच्या वेळी जे होते तो भाग वेगळा. आता शाळा वाचवण्यासाठी तुम्ही बर्डे असतील किंवा राजन जाधव असतील किंवा अमरबाबू शिंदे असतील, दिलीप कोल्हे असतील किंवा अन्य कोणते हो, त्यांची पण शाळा आहे, ते या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या घरापर्यंत जाऊन तुम्ही हो, जरूर 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 सांगेन. मला ते म्हणे हो, मान्य 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 जरूर सांगेन. प्रकरणात माझ्या विरोधात जाऊ, पण मुलांचे माझ्या सह जाऊ. हा, मला ते म्हणे. अगदी नाना काळे असतील, अमोल शिंदे असेल, सगळ्या करतो. संस्था वाचवण्यासाठी आम्हाला शाळा महत्वाची आहे, मनोहर सपाटे महत्वाचा नाही. सपाटे साहेब, संस्था वाचवण्यासाठी जे तुमचे प्रयत्न तुम्ही म्हणताय की हो, 100%. संस्था वाचली पाहिजे, वेळ पडली तर सपाट्याचं त्यांच्या पाया पडामध्ये पाया पडतो आणि प्राणाचा बलिदान त्यामध्ये देतो. प्रश्न काय आणि गाळागाडी येते तरी भरपूर होते पायाने. ह्याच कारणासाठी तुम्हाला लक्ष करण्यात आलं आणि त्या लक्षाचं एक कारण म्हणजे ते हेलिकॉप्टर त्याच्यामध्ये तुम्हाला बुजवण्यात आलं असं म्हणायचंय का? साहेब, मी त्या न्यायप्रविष्ट बाब आहे, माझ्यावर कायद्यानं बंधन आहे, मी जामिनावर आहे. मी त्याचे उत्तर देत बसलो तर त्यातला भंग होतो नियमाचा. मला कंटेम होईल, कंटेम. अहो तुम्ही कंटेंट कोर्ट ऑफ कंटेंट केलाय तर तुम्ही प्रेसमध्ये दिलाय का मुद्दा? काय प्रेस लिहिलेले आहे? काय त्याच्यामध्ये काय म्हटलंय वाटतं? दाखवा मला काय. पात्रे सरकार काही लिहिलं नाही मी, त्या विषयाला मी जातच नाही. तुम्ही न आसव्याने तुम्ही दोघं न वाचता बोलताय मा. तुम्ही मला म्हटला की दिलीप कोल्हेच्या घरी जायला काय आहे, नाना काळेच्या घरी जायला काय आहे. हेच लोक आता भाजपमध्ये आले, तुमच्या बाजूने उतरतील का ते? माझ्याबद्दल त्यांचा काय राग असेल ते जरूर त्यांना लोकशाही करावं म्हणून सांगितलंय. संस्थेचा काय संबंध आहे? माझ्यावरचे गुन्हे तुम्ही दाखवताय आणि संस्थेवर कारवाई करताय. गुन्हे कुठले दाखवतायत? माझ्यावरचे. खटला कुणावर आहे? मनोहर सपाटेवर आहे. गुन्हे सपाटेवर मी म्हणून उदाहरण दिलं, जखम हलगटाला इंजेक्शन पकडलेलं का करताय? मनोहर सपाटेंना करा ना काय करायचंय. संस्थेचा बदला म्हणजे तुमचा स्वार्थ मनोहर सपाटे नाही. मी त्या विषयावर जात नाही. तुम्हाला तिथं सत्ता स्थानं पाहिजेत, मी त्या विषयावर यासाठी जात नाही. तुम्हाला जर खरोखर या घटनेचं एवढं गांभीर्य आणि या घटनेचं त्या घटनेत एवढं दुःख असेल तर त्यांनी त्या घटनेसाठी माझ्यावर काय करायचं ते कारवाईसाठी करावं ना. त्यांनी मोर्चा काढला, छळ केलं, त्या भगिनीला न्याय देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, त्याबद्दल माझी कुठे तक्रार आहे? आता आंदोलन कधीपासून आहे कोटेच्या घरासमोर? देवेंद्र कोटेंच्या घरासमोर आंदोलन कधीपासून बसताय आपण? आता त्यांना आज सगळे मतदारसंघातले लोक जाऊन निवेदन देतील 2 दिवसानं आणि त्यांना सांगतील बाबा आम्ही तुमच्या घरासमोर रोज लाक्षणिक उपोषण चालू. साहेब याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटला का तुम्ही? लाक्षणिक उपोषण आहे, आळूमरण उपोषण आहे, सगळं सगळे विद्यार्थ्यांसह जावा ना, सगळे हळू- तुम्ही हळूहळू. ज्यामध्ये गेल्यावर तेवढी छाप पडत नाही. कसं आहे, पोलीस प्रशासनाचं सहकार्य पाहिजे, परवानगी पाहिजे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय करता येत नाही. तुम्ही घेऊन जावा ना मराठी. नाही तर माझ्यावर गुन्हे दाखल करतील ना पोलीस. कायदा हातात घेऊन चालत नाही मला. नाही चालत. त्यांनी काय कायदे काय करताय वेगळ्या पद्धतीने करावं. नाही काय त्यांनी कालच केलं काय काय संपले का प्रश्न? सपाटचा मुद्दा असा आहे, तुमचं काय चुकतंय असं वाटतंय का नाही तुम्हाला? तुमचं काय चुकतंय असं वाटतंय का तुम्हाला? तुमचं असं आतापर्यंत काय चुकतंय असं वाटत नाही का तुम्हाला? काय म्हणताय? तुम्हाला तुमचं असं चुकलं असं वाटत नाही का? तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप झालाय का असं वाटत नाही का? असं माझा त्यांचा दोघांचा प्रश्न. समाज
तुमचं स्वतःच काय चुकलं असं वाटत नाही का? स्वतःला प्रश्नाचा भूक नाही असं म्हणा असं माझं चुकलं हे असं जर तुम्ही कधी प्रूव्ह केलं तर त्याच क्षणाला आत्मदान करतो. बोला